जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक भरतीची नवीन नियमावली म्हणजेच नवीन गुणांकन पद्धत आलेली आहे, त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। ती एक्झॅक्टली कशी आहे, त्याचा आपल्याला फायदा होणार आहे किंवा त्याचा आपल्याला फटका बसणार आहे, एक्झॅक्टली त्याचा जो आहे परिणाम येणाऱ्या मेरिटवर कसा पडणार आहे, त्यावर आपण थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, बघूया महत्त्वाची माहिती। परंतु त्याच्यापूर्वी आपण जर का येत्या टीईटी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच 2.0। या बॅच मध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, याकरिता आवश्यक असलेले सगळे विषय डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जातात। लाईव्ह लेक्चर मिस झालं, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, अनलिमिटेड व्ह्यूज, 1 वर्षाची व्हॅलिडिटी, असं एक कंप्लीट पॅकेज आहे। विशेष म्हणजे 2013 ते 2025 या दरम्यान जे काही प्रश्नपत्रिका या ठिकाणी घेण्यात आलेल्या आहेत, परीक्षा परिषदेच्या वतीने त्याचं व्हिडिओ सोल्युशन आणि सीटीईटीची कंप्लीट रेकॉर्डेड बॅच, असं एक कंप्लीट पॅकेज तुम्हाला देतो। या सगळ्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे आपल्या मास्टर टीचर या ऍप्लिकेशनवर। आजच प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करून घ्या। चला आता आपण जाऊया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। मुख्य मुद्दा हाच आहे की शिक्षक भरतीची जी काही नवीन नियमावली आहे म्हणजेच काय आहे, तर एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला अगोदर थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की एक्झॅक्टली काय आहे। तर बघा, आता परीक्षा झालेली आहे, निकाल लागलेला आहे, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन देखील झालेलं आहे। आता सर्वांना प्रतीक्षा आहे जाहिरात येण्याची। जाहिरातीच्या पूर्वी बऱ्याच घटना अजून घडणं बाकी आहे, नियमावली फायनलाइज होणं बाकी आहे। 2 प्रकारच्या जाहिराती असतील, एक विथ इंटरव्ह्यू, एक विदाउट इंटरव्ह्यू। विदाउट इंटरव्ह्यूचा प्रश्न नाहीये, ती भरती कशा प्रकारे होते आपल्या सर्वांना कल्पना आहे। परंतु विथ इंटरव्ह्यू मध्ये जे आहे यावेळेस काहीसा बदल करण्यात आलेला आहे। त्या बदलाचा परिणाम नेमका काय होणार आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह इफेक्ट्स नेमके काय असणार आहे, कुणाचा फायदा होणार आहे, कुणाला नुकसान होणार आहे, त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत। तो हा शासन निर्णय आहे। आता हा शासन निर्णय म्हणजे नुकताच आलेला आहे, त्याच्यावरती एक व्हिडिओ आपण ऑलरेडी दिलेला आहे, परंतु बऱ्याच जणांच्या कन्सेप्ट क्लिअर नाहीयेत, म्हणून मी परत एकदा जी आहे हा व्हिडिओ बनवतोय। म्हणजे सेम टू सेम माहिती नाही दिली आहे, पण एक टेम्पररी आपण थोडीशी माहिती त्याच्या संदर्भात दिली होती। आता आपण सविस्तर पद्धतीने ही जी संपूर्ण प्रोसेस आहे समजून घेऊया। बघा, हा एक शासन निर्णय आहे मित्रांनो, तुम्हाला दिसत असल्याप्रमाणे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाचा आताच म्हणजे 2 एप्रिलला आलेला आहे। ठीक आहे, 2 एप्रिलला आलेला आहे। यामध्ये यांनी असं सांगितलेलं आहे की जी नवीन एसओपी आहे, ठीक आहे, नवीन एसओपी शिक्षक भरतीची ती ठरवण्याबाबत। आता यामधून 2 गोष्टी आपल्याला लक्षात आलेल्या। आता शासन निर्णय भला मोठा आहे, त्याच्यामध्ये मी टाइमपास करणार नाही, कमीत कमी वेळेमध्ये महत्त्वाची ती सगळी माहिती मी देण्याचा प्रयत्न करतो। एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे की आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी जे आहे प्रिफरन्सेस द्यायचे आहेत। ठीक आहे, पहिल्यांदा आपल्याला आलेल्या जाहिरातीला प्रिफरन्सेस द्यायचे। प्रिफरन्सेस दिल्याच्या नंतर जर आपलं मेरिट त्या ठिकाणी बसलं तर एका जागेसाठी या ठिकाणी मित्रांनो 3 उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे। ठीक आहे, एका जागेसाठी 3। अगोदर हा जो रेशो आहे तो 1:10 या प्रमाणावर होतं, परंतु आता हा कट करून या ठिकाणी 1:3 ठेवण्यात आलेला आहे। आता हे काय झालंय, हे चांगलं झालंय। ठीक आहे, यामुळे काय होणार आहे, एक तर घोडे बाजार कमी होईल। ठीक आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रायव्हेट सोसायटीज मध्ये शिक्षक गेल्यानंतर इंटरव्ह्यूला त्याच्यासोबत नेमकं काय काय घडतंय, चांगला व्यक्ती जरी राहिला तरी नाईलाज म्हणून त्या ठिकाणी जे आहे काही सौदेबाजी करावी लागते। हे वेगळं मला या ठिकाणी सांगायची गरज नाही, आपण तेवढे सुज्ञ आहोत, तुम्ही काही लहान लहान विद्यार्थी नाहीत, आपण सगळ्यांनी डीएड बीएड करून बसलेले, तुमच्यापैकी कित्येक अशा ज्यांचं एज्युकेशन माझ्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळे वेगळं सांगायला नकोय। त्यामुळे काय होईल, जेवढे उमेदवार कमी तेवढं या ठिकाणी घोडे बाजार कमी, कारण एखादा आयटम आहे, एखादा चांगला आयटम आहे, त्या आयटमला खरेदी करणारे जर का जास्त असेल, खरेदी करण्याची इच्छा ठेवणारे जर जास्त असेल, साहजिक याचा भाव वाढणार आहे, आणि याला जर खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी असेल याचा रेट कमी असणार आहे। समजदार को इशारा काफी आहे, त्या पद्धतीने होणार आहे। म्हणजे 1:3 हा रेशो असणार आहे। आता 1:3 रेशोच्या नंतर ज्या वेळेस 3 उमेदवार त्या ठिकाणी जातील तर त्यांचं सिलेक्शन आता कसं करायचं,
अगोदर काय होतं माहिती का, जनरली ना तुम्हाला सांगतो, अगोदर काय केला जायचं की समजा 10 उमेदवार आहे, एकाच 10 असा रेशो होता. या ठिकाणी जे आहे ना सिलेक्शन होण्यासाठी समजा एक उमेदवार 140, एक उमेदवार 138, एक उमेदवार 130, समजा असं करत 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 10वा उमेदवार समजा 120 मार्कावाला आहे. ठीक आहे, हे 10 उमेदवार गेलेले आहेत. हा त्यांचा टेटचा स्कोर आहे असं समजून जा. आता काय होतं माहिती का, एकदा हे सिलेक्शन झालं की हा जो स्कोर आहे तो रद्द व्हायचा. ठीक आहे, या स्कोरला व्हॅल्यू राहायची नाही. एकदा इंटरव्ह्यूला जाईपर्यंत जो स्कोर कन्सिडर व्हायचा. आता तसं नाहीये. आणि यांचं सिलेक्शन कसं व्हायचं, मग यांची इंटरव्ह्यू व्हायचा 30 मार्कांचा. हा 30 मार्कांचा इंटरव्ह्यू 15 मार्कांमध्ये या ठिकाणी डिवाइड केला जायचा. 15 मार्कांसाठी फक्त मुलाखत असायची. मुलाखतीमध्ये आता ते काही विचारल्या जाऊ शकत होतं. आणि 15 मार्कांचा ना या ठिकाणी डेमो असायचा. जुनी गोष्ट सांगतोय बरं का, जुनी गोष्ट सांगतोय, समजून घ्या मला नेमकं काय सांगायचंय. आता या 15 मार्कांपैकी ज्याला सर्वाधिक मार्क आहेत, लक्षात घ्या, या 15 मार्कांपैकी ज्याला सर्वाधिक मार्क आहे, समजा एकाला 28 मार्क पडले आणि बाकीच्यांना कुणाला 27, कुणाला 25, तर या 28 वाल्याचं सिलेक्शन व्हायचं. आता समजा हा 120 मार्क असलेल्या उमेदवाराने 28 मार्क घेतले तर याचंच सिलेक्शन व्हायचं. आणि आपल्याला माहितीये आता या ठिकाणी जे आहे, जर फक्त इंटरव्ह्यूलाच व्हॅल्यू असेल तर इंटरव्ह्यूसाठी तो घोडेबाजार चालायचा. परंतु आता जे आहे, ही जी नियमावली आहे, ही जी एसओपी आहे, पूर्णतः बदललेली आहे आणि त्यामुळे फायदा झालेला आहे. मला तरी असं वाटतं, मला पर्सनली वाटतंय, नवीन नियमावली जी आलेली आहे, 1:3 हा रेशो आला, याच्यामुळे फायदा झाला. आता मला हे तुम्हाला देखील विचारायचं आहे की तुम्हाला वाटतं का 1:3 चांगला आहे की 1:10 चांगला आहे? त्याला फारच कमी मार्क आहे त्याला वाटेल की 1:10 चांगला आहे, म्हणजे माझा नंबर लागला असता. परंतु नंबर लागून ते घोडेबाजार जर होणार असेल तर मग ते उपयोगाचं नाही ना. त्यापेक्षा जे गरजू, जे गुणवत्ता प्रधान उमेदवार आहेत ते त्या ठिकाणी गेलेले कधी चांगला आहे ना. हा, मग एक तर पहिलं ते कमेंट करा. त्यानंतर मी जे एक्सप्लेन करतोय ते तुम्हाला समजतंय, तुम्ही माझ्याशी ॲग्री आहात, ते देखील व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं. आणि एक जबाबदारी तुम्हाला देतोय, या व्हिडिओला फॉरवर्ड करायचा. मी शक्यतो फॉरवर्ड करायला कधी सांगत नाहीये, परंतु हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. सगळ्यांना जे आहे या प्रोसेस थ्रू जायचं आहे, त्याच्यामुळे त्यांना या गोष्टी माहिती असल्या पाहिजे, त्यांच्या चुका कमी होतील, म्हणून याला तुम्ही फॉरवर्ड करायचं. ठीक आहे, व्हिडिओ मोठा होत असेल तरी देखील हरकत नाही, ज्यांना गरज आहे ते पाहून घेतील, त्याला लाईक पण करायचं आहे. आता काय होणार आहे, आता वेगळा मुद्दा आलेला आहे. आता हा जो आहे हा कालबाह्य झालेला आहे. आता आलेली आहे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस. आता या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस मध्ये काय केलंय त्यांनी माहिती का, की 1 नंबरला मुद्दा दिलाय, टेट परीक्षेमध्ये प्राप्त गुण, म्हणजे टेटचा जो काही स्कोर असणार आहे, आपला टेटचा स्कोर, त्याला दिलंय त्यांनी व्हॅल्यू. टेटचा जेवढा स्कोर असेल त्या स्कोरच्या एकूण 75% मार्क्स या ठिकाणी घ्यायचे. 75%. आता त्यांनी उदाहरण म्हणून इथे एक छोटंसं उदाहरण पण दिलंय. हे बघा, समजा एका उमेदवाराला टेट मध्ये 140 मार्क आहे, मग त्यांचा गुणाकार कसा करायचा आहे, 140 गुणिले 75 भागिले 200, म्हणजे त्याला जे आहे 52.5% मार्क मिळाले. लक्षात घ्या. आता यामुळे काय होणार आहे, मी सांगतोय फायदा होईल. कसा फायदा होईल, कारण आजच आपल्याला लक्षात येतं की माझं सिलेक्शन होऊ शकतं किंवा माझं सिलेक्शन होऊ शकणार नाही, है ना. तुमच्या हातामध्ये तुमचं भविष्य आहे, तुम्ही आता लगेच जे आहे कॅल्क्युलेट करून घेऊ शकता. उदाहरण काय आहे तर लक्षात घ्या, समजा आता हाच उमेदवार घेऊ आपण, तर तुम्ही ते उमेदवार आहात ज्याला 140 मार्क आहेत. ठीक आहे, मग 140 चे 75% जर का म्हटलं आपण तर हे 52% होतात. मग इथे आपण असं लिहून टाकूया की बाबा या भावाला जे आहे 52% मार्क्स, म्हणजे 52.5चा स्कोर त्याचा झाला. या 75 पैकी जे आहे त्याचा 52.5 स्कोर झालाय. आता दुसरा टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता. व्यावसायिक अर्हता, ठीक आहे. व्यावसायिक अर्हता कशाला म्हणायची, जे आपल्या व्यवसायासाठी आवश्यक आहे. डीएड असेल, ज्याला तुम्ही कोणत्याही नावानं सांगा, डीएड, डीटीएड, डीएलएड एकच आहे. बीएड असेल, बीपीएड असेल, ठीक आहे, याला आपण म्हणूया व्यावसायिक अर्हता. जर आता ते तुमच्याकडे आज सर्टिफिकेट आहे, वेगळं काही करायची गरज आहे का, नाहीये. आज तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे डीएडचं, उदाहरण आपण डीएड घेऊया. इथे डीएड आहे. आता डीएड मध्ये 5 मार्क तुम्हाला कधी मिळतील माहिती का, जर तुम्ही विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असाल तर. आता तुमचं रिझल्ट घ्या हातामध्ये, बघा तुम्हाला किती मार्क आहे. तुम्ही विशेष प्रावीण्यासह पास आहेत का, आहे, येस असेल, येस असेल, इथे 5 मार्क लिहून टाका. आता इथे जर विशेष प्रावीण्यासह तुम्ही पास आहात
तर तुम्हाला इथे 5 पैकी कमी मार्क देऊ शकतो का? तो देऊच शकत नाही. त्याची इच्छा जरी नसेल, तुम्हाला घ्यायचंच नाहीये, इथे काही कमी करू शकतो का? तो काहीच करू शकत नाही. तुम्ही पैसे द्या नका देऊ, त्याला इथं मार्क द्यावेच लागणार. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रथम श्रेणीमध्ये जर उत्तीर्ण असेल तो बाबा ठीक आहे, विशेष प्रावीण्य असं नाहीये, फक्त 3 मार्क, किमान 3 मार्क त्याला मिळतीलच आहे. ठीक आहे, कमाल 3 गुण आहे. आता ना यामध्ये पास किंवा द्वितीय श्रेणी असेल तर 2 मार्क असेल. या 3 पैकी कोणता तरी एक स्कोर तुमचा होणारच आहे डेफिनेटली. या 3 पैकी एक स्कोर होणार आहे. आता यामध्ये ना एक बोनस त्यांनी ठेवलाय, बोनस. ठीक आहे, हे तिन्ही मिळणार नाही, हा लक्षात घ्या, हे तिन्ही मिळणार नाही. यापैकी तुम्हाला मिळणार आहे कोणतं तरी एक. विशेष प्रावीण्य असेल 5 मार्क, जर तुम्ही द्वितीय श्रेणीमध्ये असाल तर 3 मार्क, आणि नाही प्रथम श्रेणीत असेल तर 3 मार्क, आणि पास असाल किंवा सेकंड ग्रेड मध्ये असाल तर 2 मार्क्स. यापैकी एक असेल. आपण उदाहरण देऊया किंवा तुम्हाला जे आहे विशेष प्रावीण्य असं तुम्ही पाहाल डेस्टिनेशन मध्ये पास, डिस्टिंक्शन मध्ये. आता या ठिकाणी बोनस आहे, शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता. समजा तुम्ही डीएड वरच, आता हा उमेदवार आहे त्यानं बीएड पण केलंय, त्यानं काय केलं, डीएसएम चा कोर्स पण केलाय, असं थोडंसं एक्स्ट्रा त्याच्याकडे जे आहे क्वालिफिकेशन आहे. मग अशा कंडिशन मध्ये त्याला इथे 3 मार्क्स मिळू शकतात. म्हणजे लक्षात घ्या, इथे ना त्यांनी एक शब्द वापरलाय ना, कमाल 8 गुण. समजा हा उमेदवार या ठिकाणी विशेष प्रावीण्यासह पण पास आहे, आणि इथे समजा डीएडच्या सोबत त्याचं बीएड पण आहे, मग त्याला इथे पण 3 गुण मिळतील. हे 5 आणि 3 म्हणजे त्याला 8 गुण इथं मिळालेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या, हा त्याचा फायदा आहे, इथे बोनस आहे. आणि हे ते बदल करू शकतो का? संस्था चालकांना समजा ठरवलं की याला घ्यायचंच नाही, या मार्कांमध्ये कपात करू शकतं का? करू शकत नाही. स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस अतिशय उत्तम आहे असं मला पर्सनली फील व्हायला लागलंय. एवढंच नाही, याच्या पुढे पण बघा तुम्ही, आणखी चांगली गोष्ट आहे याच्यामध्ये. आता शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हता म्हणजे 10वी 12वी शैक्षणिक अर्हता, अकॅडमिक क्वालिफिकेशन. आता यामध्ये देखील ना, जर विशेष प्रावीण्यासह पास असेल तर इथे त्याला 5 मार्क असेल. जर तो समजा प्रथम श्रेणीमध्ये असेल तर 3 मार्क्स, जर तो फक्त थर्ड क्लास मध्ये पास असेल तर इथे 2 मार्क्स. आणि इथे देखील त्याला बोनस त्यांनी सांगितलेला आहे. बोनस मध्ये काय केलंय, शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता. आता समजा त्यानं 1ली ते 5वी साठी तो शिक्षक इथं सिलेक्ट झालेला आहे. 1ली ते 5वी ची क्वालिफिकेशन काय आहे, डीएड असावं, 10वी 12वी असावी, टीईटीचा पेपर 1 असावा. आता याच्या व्यतिरिक्त त्यानं समजा ग्रॅज्युएशन पण केलेलं आहे, है ना, त्या पठ्यानं 2 ग्रॅज्युएशन केलेले आहे. म्हणजे याला इथे बोनस मिळाला ना, इथे याला बोनसचं काय झालंय, 2 मार्क्स मिळाले. म्हणजे 5 आणि 2 7. इथे जे कमाल गुण 7 दिले ना, त्यानं 7 पैकी 7 घेतले. आता हे मार्क तुमचे बदलू शकतील का? नाहीये. हे तुम्ही आजही चेक करून पाहू शकता की मला किती मार्क्स आहेत इथे. हे लक्षात घ्या, वरती 8 इथे 7. त्यानंतर आणखी जे आहे आपल्याला एक गोष्ट आहे, फक्त जे आहे ना, काळजी कुठे घ्यायची माहिती का? काळजी आपल्याला या 4थ्या पॉइंट मध्ये घ्यायची आहे. म्हणजे लक्षात घ्या, आपले ना इथे वरचे 75 मार्क्स, ठीक आहे, इथले 8 मार्क्स आणि इथले 7 मार्क्स, म्हणजे हे 15, म्हणजे 90 मार्क्स जे आहेत ना, ते आजच आपल्या हातामध्ये आहेत. 90 मार्क्स. या 90 मार्क्स मध्ये कुणीही बदल करू शकत नाही. लक्षात घ्या, 90 पैकी तुम्हाला किती मार्क्स आहेत ते तुम्ही आजच सांगा. चेक करा. चेक करता येतं ना, वेगळं काही सांगायची गरज आहे का की मुलाखतीला गेल्यानंतरच मला लक्षात येईल? नाही. या 90 मार्कापैकी तुम्हाला मार्क्स किती आहे ते आज चेक करा. टेटचे मार्क्स, हे अकॅडमिक क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन, हे 90 मार्क चेक करा. आता 90 पैकी ज्याला जास्त आहे त्यांना समजा अपेक्षा ठेवा की ठीक आहे मी रेंज मध्ये आहे. आता राहतोय फक्त संस्था चालकांच्या हातामध्ये 10 मार्कांचा खेळ. म्हणजे इथे कमीत कमी घोळे बाजार होणार आहे. बघा, 90 मार्क तुमचे तुम्हाला परत दिले ना, अगोदरच्या भरतीमध्ये काय होतं, सगळे मार्क्स या ठिकाणी जे आहे संस्था चालकांच्या हातामध्ये होते. आता तसं नाहीये. आता संस्था चालकांच्या हातामध्ये केवळ 10 मार्क दिलेले आहेत. त्या 10 पैकी बघा डिवायडेशन काय आहे. लक्षात येतं ना मला काय सांगायचं आहे? फायदे का सौदा आहे का नाही? फायदाच आहे असं मला वाटतं. तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा. मी माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतोय. आता त्यांच्या हातामध्ये जे काही 10 गुण आहेत, 4 नंबरचा पॉईंट बघा, मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी. आता यामध्ये ना मुलाखत, आता तुमची व्यक्तिमत्व चाचणी, संभाषण कौशल्याचा विशेष संदर्भामध्ये. आता याला दिलेले आहेत 5 मार्क. बघा, समजा आपण अशा उमेदवाराची या ठिकाणी गोष्ट पाहतोय की जो संस्था चालकांना कोणत्याही प्रकारे जे आहे या ठिकाणी पैसे देत नाही. ठीक आहे,
त्या उमेदवार, आता वरचे 90 पैकी त्याला 90 मिळाले समजून जा आपण. आता याला याच्यापैकी जे आहे मार्क घ्यायचेच आहेत. संस्था चालकांना नाही म्हटलं तरी आता तुम्ही जे आहे तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही टापटीप बनवूनच जाणार आहे. साहजिक आपण इंटरव्ह्यूला जातोय, व्यवस्थितच जाणार आहे, कपडे आपले व्यवस्थितच असणार आहे, शिक्षकाचा पेहराव आपला असणारच आहे, राहते आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे संभाषण असणार आहे, आपण जे काही बोलणार आहोत त्यांच्यासोबत चांगलंच बोलणार आहोत. आपलं जे वागणूक असेल विद्यार्थ्यांसोबत ती चांगलीच असणार आहे ना. नवीन नवरीसारखी ज्या पद्धतीने आपण लग्न होऊन जातो, आपण किती बदमाश असू द्या आतमधून, सुरुवातीला आपण चांगलं प्रेमानच राहतो सगळ्यांसोबत. सासू किती खराब असू द्या तिच्यासोबत प्रेमानच वागतो. तसं आपण किती मारकुटे असू द्या, आपल्याला विद्यार्थ्यांनी किती छळू द्या, आपण मारणार का विद्यार्थ्यांना? प्रेमानच बोलू, नंतर दाखवतो म्हणा तुला. का नाही, विनोदाचा भाग आहे. परंतु काय आहे, इथे आपल्याला चांगल्यापैकी मार्क भेटू शकतील. ठीक आहे, समजा आपण 4 मार्क्स तरी इथे सहजपणाने घेऊ शकतो. मुलाखत म्हणजे फार काही कठीण काम नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे अध्यापन कौशल्य. आता इतक्या वर्षापासून आपण डीएड केलेलं आहे, आपण कुठेतरी इंग्लिश स्कूलला शिकवतो आहे, आपल्याला प्रिपरेशन करून जायचं आहे. एकच तासिका घ्यायची 40 मिनिटाची, ते चांगलीच घेणार ना आपण. मग त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी 5 गुण दिलेले आहेत. 5 गुणांपैकी आपण किमान 4 गुण तर घेऊ सहजपणाने. 4 गुण घेणं कठीण आहे का? 3 घ्या. 3 जरी घेतलं फार कमी आहे का? नाहीये, चांगलंच आहे. आता शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान, चिकित्सक ज्ञान व उपयोजन क्षमता याला 2 गुण आहे. आता हे काय आहे किंवा तुम्हाला पर्सनली प्रश्न विचारले जाते. एखादा शिक्षक आहे विज्ञान विषयाचा, तर त्याला विज्ञानाचे प्रश्न विचारले जाते है ना. विज्ञानाचा विषय ज्ञान काय आहे, मग एखादं प्रॅक्टिकली करून दाखवा, मग त्या प्रॅक्टिकलचा आपल्या जीवनामध्ये काही उपयोग आहे का ते दाखवा. उपयोजन क्षमता म्हणतो ना, ते करून दाखवा. असं एखादा इफेक्टिव्ह आयटम तुम्ही दाखवला तर इथे तुम्हाला 2 मार्क या ठिकाणी मिळून जाऊ शकतील किंवा 1 तरी मार्क मिळेल. आता इथे मॅक्झिमम 10च मिळू शकतात. हा, हे सगळे जर का मिळवले ना, त्यापैकी 10च मिळतील आपल्याला, कोणते तरी 10. यामध्ये आणखी सांगितलं उमेदवाराचे पाठ निरीक्षण, त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर, तुमचं पाठाचं आहे, शिकवण्याची पद्धत आहे, तुम्ही जे काही फलक लेखन केलेलं आहे, विद्यार्थ्यांना विचारलेली प्रश्न उत्तरे आहे, हेतुकथन जे राहतं, बाकी सगळ्या गोष्टी आपण ज्याला म्हणूया की पाठाचे आपण तुकडे करून शिकवतो, त्या टप्प्यानुसार जर का आपण शिकवलं तिथे बऱ्यापैकी आपल्याला मार्क्स मिळू शकतील. त्यानंतर पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिसाद, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन, याला 1 मार्क्स. म्हणजे संस्था चालकांच्या हातामध्ये केवळ 10 मार्क्स आहेत. या 10 मार्कांपैकी ना 7 ते 8 मार्क्स मला असं वाटतं प्रत्येक जण घेऊ शकेल. एकदम खराब जरी आपला डेमो गेला 7 किंवा 8 मार्क घेतले जातील. मग मला सांगा, जर तुम्ही हक्काचे वरतून जे आहे 90 मार्क घेऊन आलेत, तर इकडे जर का तुम्हाला या ठिकाणी 8 मार्क मिळाले, 98 मार्क्स तुमचे होतात. या ठिकाणी 98 मार्कांवर तुमचं सिलेक्शन विदाऊट होणार आहे का नाही? होणार आहे. म्हणजे काय आहे, ही जी काही प्रोसेस आलेली आहे चांगली आहे, आपल्या फायद्याची आहे, असं आपल्याला या ठिकाणी वाटतंय. हा, यामुळे काय होईल, एक गोष्ट आहे जी की मी देखील या ठिकाणी मान्य करेल की यामुळे काय होऊ शकतं मित्रांनो, थोडासा जो काही मेरिट आहे तो हाई जाऊ शकतो. ठीक आहे, मेरिट हाई जाऊ शकतं. आता कशा प्रकारे हाई जाईल तो? कारण मला सांगा की 3च उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे, त्याच्या बदल्यामध्ये अगोदर 10 उमेदवार सिलेक्ट व्हायचे. मग 10 उमेदवारांचं जे मेरिट आहे ते थोडंसं खाली आलं असतं. 3 आहे तर तो इथपर्यंतच राहणार आहे. ठीक आहे, जरी तो नजरेनं आपल्याला मेरिट हाई दिसत असेल तर ते आपल्या फायद्याचं आहे. असं मेरिट असं फारच फुगवलेलं फायद्याचं नव्हतं ना. 10 उमेदवार त्या ठिकाणी पाठवून उपयोग नव्हता, कारण 9 उमेदवारांना या ठिकाणी परत यावंच लागत होतं. त्यापेक्षा आता काय होतील, 1 उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट होणार, 2च उमेदवार परत येणार आहे. त्याही 2 उमेदवारांना आणखी कुठेतरी जाण्याची संधी या ठिकाणी मिळेल, कारण एका उमेदवाराला जास्तीत जास्त 10 ठिकाणावर जाता येतं, 10 ठिकाणी इंटरव्ह्यू देता येतं. 10 पैकी एका उमेदवाराचं सिलेक्शन झालं तर मला असं वाटतं की यावेळेस तरी एका उमेदवाराचं सिलेक्शन जर का 10 ठिकाणी झालं तर तो 100% बिना पैशाचं कुठे ना कुठे लागणारच आहे. कारण या पद्धतीने जर तुम्ही तुमचे मार्क्स चेक केले, तुम्हाला लक्षात येऊन जाईल की मी या ठिकाणी रेंजमध्ये आहे किंवा नाही. आता मला तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे, ही जी काही प्रोसेस मी सांगितली आहे ती आपल्या फायद्याची आहे का? असेल तर या ठिकाणी एकदा लाईक करायचं, याला शेअर करायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला एक टास्क देतो आहे, तुम्ही तुमचा स्कोर चेक करायचा, सगळा स्कोर चेक करायचा, कुठून कुठपर्यंत. आता जे काही दाखवलं ना मी, हा तुमचा स्कोर चेक करायचा. कुठे? हे इथे किती मार्क्स आहेत, इथे किती मार्क्स आहेत, इथे किती आहे, आणि फक्त हा 10 मार्कांचा इंटरव्ह्यू बाजूला ठेवायचा. 90 पैकी तुम्हाला किती मार्क्स आज आहेत, म्हणजे आज तुमच्या झोळीमध्ये किती मार्क्स आहेत ते एकदा कमेंट करायचे. ठीक आहे, चला, मला असं वाटतं की मी बऱ्यापैकी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. नवीन नियमावली आलेली आहे,
त्याचं जे काही PDF आहे शासन निर्णयाची आपण आपल्या टेलिग्रामच्या चॅनलला देतो आहोत. टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जा, आपलं जे काही टेलिग्राम चॅनल आहे तो देखील जॉईन करा आणि इतरांना याची लिंक फॉरवर्ड करा. कुणाला जर टीईटीची बॅच हवी असेल तर त्यांना सांगा, आपण सजेस्ट करा मास्टर टीचर हे जे ॲप आहे डाउनलोड करायला. पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.